नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभी करायची, सगळी माहिती या एकच व्हिडिओत. चला तर मग जाणून घेऊया. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 18 मार्चला खरं तर फाल्गुन अमावस्या आहे, पण तिची समाप्ती 19 मार्चच्या सकाळी होते आणि त्यामुळे शास्त्रानुसारच 19 मार्च हा दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे अनेकांचा गोंधळ होता, की अमावस्या तर 18 तारखेला आहे, मग गुढीपाडवा 19 तारखेला कसा? तर त्याचे कारण आहे, की 19 तारखेला अमावस्येची समाप्ती होणार आहे. म्हणून 19 तारखेलाच गुढीपाडवा आहे. आता 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा, की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनंतर कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. म्हणजेच काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 19 मार्चला 19 तारखेला सकाळी 6 वाजून 53 मिनिटानंतर तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीसुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावे. जसं पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, हे सुद्धा सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनंतरच करायचंय. तसंच या तिथीला श्रीराम नवरात्र, वासंतिक नवरात्र सुद्धा सुरू होतं. त्या संबंधित विधी देखील सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनंतरच करायचे आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथिक्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य असू द्या, ते तुम्ही गुढीपाडव्याला करू शकता. कारण तो 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी काहीही पंचांग बघण्याची गरज नसते. तसंच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील, तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळे झाकून निवडू शकता. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वैशाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येत असतं. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून यंदा श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतोय. यंदा पराभव नावाचं संवत्सर सुरू होणार आहे. संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो आणि याला चांद्र वर्ष असंही म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरं सुरू होत असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, की संवत्सर म्हणजे नक्की काय? संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक कालमापन पद्धती आहे. शालिवाहन चक्राखेरीज अन्य अनेक संवत्सर आहेत. 60 वर्षात सूर्याभोवती गुरूच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरुला तुला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. म्हणजेच 1 संवत्सर होय. 86 संवत्सरांमध्ये 85 वर्ष पूर्ण होतात. काही फरकांमुळे एका वर्षाचा लोप होतो. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असताना त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज बलीच्या अत्याचाराचे सर्व कथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात. अखेर बलीचा वध करण्याचा निर्णय प्रभू श्रीराम घेतात. बलीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केलं. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, अशी मान्यता आहे. संपूर्ण मराठी वर्षात 4 नवरात्र साजरी केली जातात. यातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे करण्यात येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्र साजरं केलं जातं. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस देवी व्रत, पूजन, भजन केलं जातं. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी
ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा, चौथ्या दिवशी कृष्णमांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा प्रकारे देवीची 9 स्वरूपात पूजा केली जाते. गुढीपाडवा चैत्र महिना हा हिंदू धर्म संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जातो. तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत बरं का. आंध्र प्रदेशात याच दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी होण्यास मदत होते. आपल्याकडे सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची गूळ घालून चटणी केली जाते, जी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. कडुलिंबाची चटणी शरीरासाठी पाचकही मानली जाते. तुमच्याकडेही ती करतात का? कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर गुढीपाडव्याला तुमच्याकडे आणखी कोणत्या गोष्टी केल्या जातात हे सुद्धा आम्हाला उन्हाची लाही सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावं म्हणून अनेक वर्ष असा विशेष आहार गुढीपाडव्याला घेतला जातो. धन्यवाद.